नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुकिंग विथ पूजा नानू. तर आजची आपली स्पेशल रेसिपी असणार आहे लसूण लोणचं. तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर चला मी तुम्हाला बनवून दाखवते. त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी घेतले मोहरी 2 चमच, धणे अर्धी वाटी, जिरं अर्धी वाटी आणि काही प्रमाणात मेथी दाणे. त्याचबरोबर मी इथे 250 ग्राम लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला भिजवलेलं चिंचेचं पाणी देखील लागेल. तर सर्वात आधी या सर्वांना आपण व्यवस्थित भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे गॅस चालू करते. कढई हे थोडी गरम होऊ देऊयात. याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊया, याचा कलर चेंज होईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही छानपैकी हे भाजलेलं आहे आपलं. आता याला थोडं थंड होण्यासाठी साईडला काढून घेऊया. याला याची साल काढून घेतलेली आहे. आता याला आपण बारीक करून घेऊयात. इथे मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये याला कुटून घेऊयात. अगदी बारीक असं नाही कुटायचं आहे आपल्याला, आबडधोबड कुटलं तरी चालतं. तर आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे, एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही आहे. पाहू शकता तुम्ही. हे असं यासाठी कुटत आहोत आपण, कारण याच्यामध्ये मसाला टाकल्यास अंदर गेला पाहिजे. हे बघा, हे आपण छानसं क्रश करून घेतलेलं आहे. याला आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. इथे मी सनफ्लावर तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतं पण तेल घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे लसणा चटणीसाठी आपल्याला 3 जे मेन आयटम आहेत ते घेतलेले आहे आपण. हे फ्राय करून घेतलेले आहे, साबुत धणे वगैरे, इथे लसूण आणि इथे चिंचेचं पाणी. तर सर्वात पहिला आपण लसणाला फ्राय करून घेऊयात. तर याला आपण ब्राऊन होईपर्यंत नाही फ्राय करायचं, याला आपण आदळकचच फ्राय करून घेऊयात. तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर याच तेलामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे. इथे मी चिंचेचा ज्यूस करून घेते, पूर्ण एक ज्यूस. तर मी इथे चिंचेचं पाणी टाकत आहे. तर आता याला 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्या इथे पाणी उकळी येत आहे, तोपर्यंत आपण याला खलबत्त्यात कुटून घेऊया. याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही, हे अगदी बारीक झालेले आहे. छानसे एक जीव पण देखील झालेला आहे. आता याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तर आता आपण हे सुरुवातीला घेतलं होतं त्यापेक्षाही पाणी कमी झालेलं आहे, अर्ध झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण काही खडे मसाले टाकूयात. तर यात आता मी सर्वात पहिले 3 चमच मीठ टाकते. 3. त्यानंतर आपल्याला 4 चमच लाल तिखट टाकायचं आहे. बघा कसा छानसा रंग आलेला आहे याला. आता यामध्ये आपला जे मेन मसाला आहे तो टाकायचा आहे. आता आपला मसाला रेडी आहे लसूण लोणच्याचा. त्यामध्ये लसूण टाकायचं आहे आपल्याला. छानसे याला मिक्स करून घेऊया. याला आपण कमीत कमी 2 ते 3 महिने स्टोर देखील करून ठेवू शकतो. पाहू शकता किती छान दिसतोय. तर चला आता गॅस बंद करूयात.
आणि याला झाकून ठेवूयात थोडं 5 ते 10 मिनिटासाठी. तर बघू शकता तुम्ही आपलं लसणाचं लोणचं रेडी आहे इथे. तर तुम्ही हे लोणचं तुमच्या आवडीप्रमाणे कशाही सोबत खाऊ शकता. तर ही होती आजची आपली स्पेशल रेसिपी लसणाचं लोणचं. तुम्ही देखील घरी करून पहा व तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करू शकता. तर चला भेटूया आपण अशा छानशा रेसिपी सोबत पुढील व्हिडिओमध्ये.